अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण होवो, तुमचा सर्वांचा दिवस चांगला जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। आणि चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। 31 मार्च 2025 म्हणजेच सोमवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। तो आपल्या सर्वांसाठी खूप भाग्याचा दिवस आहे। स्वामीमुळे आपण सर्व आहोत आणि जर स्वामीच आपल्या आयुष्यात नसते तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही, आपले जीवन व्यर्थ आहे। त्यामुळे स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप मोठा आहे। त्यासाठी आपण 11 ते 31 मार्च या दिवसात स्वामींची काय काय सेवा करायची, काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, स्वामींचे पारायण कधी केले पाहिजे, काय करू नये हे या सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता स्वामी महाराजांची सेवा करताना तुम्हाला अनेक प्रश्न पडतील। त्या प्रश्नाची सर्व उत्तरे मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला मिळतील अशी खात्री करते। स्वामींची सेवा ही 21 दिवस म्हणजे 11 ते 31 मार्च या कालावधीतच करावी का, 21 दिवसच करावी का, 31 मार्च नंतर केली जाते का? तर या प्रश्नांची सर्व उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळून जातील। तर बघा कसं आहे, स्वामींची सेवा ही मनापासून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायला हवी। तुम्हाला जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करा। जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर त्या दिवशी थांबावे किंवा तो दिवस स्किप करून आपण पुढच्या दिवसापासून सेवा सुरू करावी। आता बघा, जर महिलांसाठी मासिक धर्माची अडचण आली तर किती दिवस थांबावे? तर 4 दिवसानंतर स्वामींची सेवा सुरुवात करायला काही हरकत नाही, कारण त्या 4 दिवसामध्ये आपल्याला त्रास, मानसिकता, आजारपण या गोष्टींचा त्रास होत असतो। त्यामुळे मासिक धर्माच्या 4 दिवसानंतर सुरुवात करणे आपल्यासाठी सुद्धा फायद्याचे आणि चांगले ठरणार आहे। जर पारायण करताना मध्येच मासिक धर्माची अडचण आली तर काय करावे? तर अगोदर आपण वाचलेलं आणि ते नंतर मिळून हे आपण म्हणजेच काय, अगोदर जर 4 पारायण आपण वाचलेली असतील तर मासिक धर्म झाल्यानंतर 5व्या पारायणापासून आपण सुरुवात करावी। म्हणजेच काय, आपली तर सेवा पूर्ण सतत चालू ठेवावी, परत नव्याने सुरुवात करायची गरज भासत नाही। आपल्याला जर मासिक धर्माची डेट जर माहीत असली तर आपण 4 दिवस अगोदरच पारायणाला सुरुवात केलेली कधीही चांगली। म्हणजे आपण 11 तारखेला पारायणाला सुरुवात करतो ते आपल्याला जर मासिक धर्माची अडचण येत असेल तर आपण 7 किंवा 8 तारखेला पारायणाची सुरुवात करू शकतो। तर आपल्याला या 21 दिवसामध्ये स्वामी समर्थांची सेवा काय करायची असते? तर स्वामी समर्थ सारामृताची 21 पारायणे करायची असतात आणि आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र करायचा आहे। जर तुम्हाला एवढी जास्त सेवा जमत नसेल तर तुम्हाला जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करा। काही सांसारिक अडचणी असल्यास तुम्ही 11 माळी जप करू शकता किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता। तुम्ही कोणतीही सेवा करा, पण ती फक्त श्रद्धेनं, विश्वासानं करा। तुम्ही जर मनापासून स्वामींची सेवा करत असाल ना, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि जर अडचण आली तर स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील। आपल्याला जर काही अडचण आली तर तो दिवस वगळून दुसऱ्या दिवसापासून सेवा सुरू करावी। काही वेळा काय होतं, महाराज आपली परीक्षा बघत असतात, त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी सेवा सोडून देऊ नका, कारण 21 दिवसामध्ये तुम्हाला जेवढी जास्त जमेल तेवढी महाराजांची सेवा करायची असते। महाराजांची सेवा करताना एक ठराविक वेळ पाळा, म्हणजेच सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ या वेळेतच करा। ही एक ठराविक वेळ पाळून स्वामी समर्थांची सेवा करा। काही अडचण असल्यास काही सकाळ दुपार झाले तरी हरकत नाही।
परंतु 12 ते 12:30 या दरम्यान स्वामींची सेवा करू नका, कारण श्री दत्त गुरु महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे 12 ते 12:30 या दरम्यान सेवेला सुरुवात करू नका. स्वामींची सेवा करताना मनात कोणतीही इच्छा किंवा कोणतीही मागायची इच्छा ठेवून स्वामींची सेवा करू नका, कारण स्वामींना आपल्या सर्व अडचणी माहीत असतात. स्वामी आपल्या सर्व गोष्टी जाणत असतात. तुम्ही स्वामीकडे न मागता सेवा कराल तर स्वामी तुम्हाला काहीच मागायची वेळ येऊ देणार नाहीत, कारण स्वामी आपल्या नेहमी बरोबर असतात. ज्यांनी स्वामींचा हात धरलाय ना, त्यांना कुणाचे पाय धरायची कधीच वेळ येत नाही. स्वामींना सर्व आपल्या अडचणी माहीत असतात, आपल्या सर्व दुःख कारणे सर्व गोष्टी माहीत असतात. त्यामुळे स्वामींना ही गोष्ट सांगायची गरजच भासत नाही की स्वामी मी अडचणीत आहे, मला वाचवा, माझ्या ह्या इच्छा पूर्ण करा. स्वामी आपल्या सर्व मनातील ओळखत असतात. त्यामुळे मनात फक्त श्रद्धा, विश्वास, भाव ठेवून स्वामींची सेवा करा. स्वामींना काहीही मागायची वेळ येणार नाही. तर चला आता आपण पाहूया की स्वामींच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पारायणाच्या पहिल्या दिवशी काय करायचे. पारायणाच्या पहिल्या दिवशी स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन नारळ, खडीसाखर घेऊन स्वामींना सांगा की मी या कामासाठी किंवा मी माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पारायण करत आहे. तर स्वामी तुम्ही माझ्याकडून हे पारायण व्यवस्थित करून घ्या अशी विनंती करा. तुमची भक्ती, विश्वास आणि स्वामींची साथ असेल तरच तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतील आणि स्वामींची सेवासुद्धा तुमच्या हातून खूप चांगली होईल. आता स्वामींचे पारायण करताना आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा काही गोष्टींचे बंधन, नियम पाळले पाहिजेत. या दिवसात मांसाहार वर्ज्य करावा, तसेच दुसऱ्यांच्या घरी जेवू नये, बाहेरचे जास्त असे काही खाऊ नये आणि आपल्या इच्छेनुसार ब्रह्मचर्याचे पालन केले तर अतिउत्तमच. या काही मर्यादा पाळून आपण स्वामींचे पारायण पूर्ण करायचे आहे आणि मनाने चांगल्या भावनेने आपण हे पारायण केले तर नक्कीच आपल्याकडून स्वामी सर्व पारायणे पूर्ण करून घेतील आणि आपल्या मनातील इच्छासुद्धा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. ही झाली संपूर्ण स्वामींच्या पारायणाची माहिती. त्याचबरोबर आपण काय करायला पाहिजे अजून, जेव्हा स्वामी आपल्याबरोबर नेहमीच साथ देतील आणि नेहमीच आपल्या सोबत राहतील. जोपर्यंत तुम्ही स्वामी सेवेत आहात, म्हणजेच काय, जोपर्यंत तुमचे आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही या गोष्टी करू शकता. कुणाची निंदा नालस्ती करू नका, दुसऱ्यांचे वाईट चिंतू नका, दुसऱ्यांचे वाईट विचार आपल्याकडे घेऊ नका, दुसऱ्यांच्याबद्दल वाईट बोलू नका, प्राणीमात्रावरती दया करा, त्यांना ठेचू नका. गाईला, कुत्र्याला रोज एक ताजी चपाती खाऊ घाला. या सेवेमध्येच महाराजांचे समाधान आहे आणि ही सेवा आपण जर केली, महाराज आपल्यावरती अशीच कृपा ठेवून राहतील आणि आपण जी काही स्वामी समर्थांची, महाराजांची सेवा करतो ती पूर्णत्वास नक्की जाणार. तर चला मग व्हिडिओ माझा इथेच एंड करते. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.